केला, जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. गुरु आज्ञेनुसार महाराज आता पुन्हा भारत यात्रेस निघाले आणि महाराज जसं गुरु आज्ञा झाली त्यानुसार महाराजांनी प्रथम नैमिषारण्य गाठलं आणि नैमिषारण्यात जाण्याच्या अगोदर महाराज मराठवाड्यातून निघालेले आहेत आणि सुरुवातीला ते उज्जैन इथं पोहोचले आणि उज्जैनच्या इथं एका घनदाट जंगलामध्ये महाराज एका गुहेत राहिलेत आणि तिथं त्यांनी साधना केली आणि त्यावेळेला तिथं निर्जन अशी वस्ती, घनदाट जंगल आणि अशा या जंगलामध्ये महाराजांचं पोषण करण्यासाठी तिथं रोज सकाळ संध्याकाळ महाराजांच्या गुहेच्या बाहेर एक गाय येत असे आणि ती महाराजांना दूध पाजून जात असे. तर ह्यातून आपल्या लक्षात येईल की जो भगवंताची साधना करतो, जो भगवंताचं आणि नामस्मरण करतो, तुकामाईंनी महाराजांना श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जपण्यास सांगितला होता आणि तोच मंत्र अनुग्रह रूपामध्ये सर्वांना देण्याची आज्ञा आणि अधिकार महाराजांना दिला होता आणि त्याचंच अनुसंधान महाराज त्या गुहेमध्ये करत असणार आणि नक्कीच. आणि त्यावेळेला महाराजांचं पालन पोषण करण्यासाठी तिथे साक्षात गाय सकाळ संध्याकाळ येत असे. तर ही गोष्ट फार आपणाला खूप काही अंतर्मुख करणारी आहे आणि खूप आपणाला जो नामस्मरण करतो तर त्याचा पूर्णतः कार्यभार भगवंत सांभाळतो हे प्रदर्शित करणारी आहे, दाखवणारी आहे आणि प्रत्यक्ष करून देणारी आहे. त्यानंतर महाराज इथं साधना केल्यानंतर महाराज नैमिषारण्यात गेले. तिथं महाराजांनी साधना केली आहे आणि तिथं महाराजांनी नानासाहेब पेशवे यांना सुद्धा महाराजांनी नामास लावले आणि त्यांना परमार्थामध्ये मदत केली आहे. आणि त्यानंतर नैमिषारण्यातून महाराज आलेले आहेत की अयोध्या नगरीत आले आहेत, ही रामाची नगरी आणि जिथे महाराजांची गाठ एका शास्त्री बुवांशी पडलेली आहे आणि त्या शास्त्री बुवांना महाराजांनी नामाची महती समजावून सांगितली आणि त्याच प्रकारे शास्त्री बुवांना नामावरती बिलकुल विश्वास नव्हता, परंतु त्यांनी जी अनुभूती घेतली त्या अनुभूतीच्या आधारे महाराज जे सांगत आहेत ते पूर्णतः सत्य आहे याची खात्री शास्त्री बुवांना पटली आणि त्यांना त्यांची बायको त्यांच्या बायकोला रात्री जो त्रास झाला आणि अविषबाधा झाल्यामुळे बायकोला पूर्णतः बायकोची जीभ आत ओढली जाऊ लागली, तिला इतक्या उलट्या झाल्यामुळे आणि त्यानंतर महाराजांची वाणी वाक्य त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या नामस्मरणाने भवसागर पार होऊ शकतो, तर देहाचे आजार बरे होणार नाहीत काय, हे महाराजांचं वाक्य शास्त्री बुवांना आठवलं आणि त्यांनी बायकोच्या शेजारी बसून नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि तिला थोड्या वेळात बरं वाटू लागलं आणि गाढ झोपही लागली. आणि मग शास्त्री बुवा महाराजांना भेटायला सकाळी गेले, महाराजांना शरण आले आणि महाराजांनी त्यांना औषधोपचार सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी दोन्ही पती पत्नीस महाराजांनी नामाची दीक्षा सुद्धा दिलेली आहे. आणि शास्त्री बुवांनी महाराजांना काशीस येण्याचं आमंत्रण केलं. महाराज काशीला गेलेत आणि तिथं काशीला शास्त्री बुवांच्याच घरी महाराज राहिलेले आहेत आणि तिथं कलकत्त्याच्या एक महिला त्यांना
भेटायला आल्यात आणि त्या कलकत्त्याच्या त्या महिलेच्या मुलाला जो खूप मोठा जमीनदार होता, त्याला तो निपुत्रिक होता आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना मुलगा झाला. त्यात सुद्धा त्यांना तिथं महाराजांनी त्यांना भेटायला बोलवलं, त्या मुलाला आणि त्याचं पत्नी भेटायला बोलवलं. तेव्हा महाराजांनी तिथे त्यांच्या पत्नीला त्या मुलाची 3 लग्न झाली होती मूलबाळ होत नसल्यामुळे, तर महाराजांनी पहिल्या पत्नीसह त्याला बोलवलं होतं आणि त्या पत्नीला महाराजांनी 3.5 लाखाचा जप कर असं सांगून ओटीत नारळ दिलाय आणि हा नारळ मुलाचं बारसं होईल तेव्हाच फोडायचा आणि सर्वांना वाटायचं आहे. तर इथं महाराजांनी त्या स्त्रीला आशीर्वाद देताना 3.5 लाख जप करण्याचा आदेशही दिलेला आहे आणि त्यानुसार तिने तो केला आणि त्यांना अपत्य प्राप्ती झाली. त्यानंतर आहे की त्या काशीमध्येच एक तरुण मृत्युमुखी पडला आणि तो सुद्धा श्रीमंत आणि खूप दानत असलेला हा तरुण होता आणि ज्याला 1.5 वर्षाचा मुलगा होता, तो मृत्युमुखी पडला आणि त्याची पत्नी सती जायला निघाली होती. तर ह्या तरुणाला सुद्धा महाराजांनी प्रेतावरून जिवंत उठवलेलं आहे. तर आणि त्याच वेळेला महाराजांनी प्रचंड जनसमुदाय महाराजांना नमस्कार करू लागला. तर महाराज तिथं थांबले नाही, तिथं त्यांनी नदी किनारीच दहन करण्यासाठी त्या तरुणाला आणलं होतं. तर महाराजांना जसे सर्वच जण नमस्कार करण्यास आले, तसं महाराजांनी नदीमध्ये उडी मारली आणि महाराज तिथून काशी सोडून नदीत त्यांनी उडी मारली. तर त्यानंतरचा पुढचा महाराजांचा प्रवास आता आपण वाचायला सुरुवात करूया. ह्या घटनांतून आपणाला महाराज आपल्या स्वतःची साधना जसं करत होते, म्हणजे स्वतः गुरु आज्ञेनुसार महाराज या सर्व तीर्थांच्या ठिकाणी आणि पवित्र ठिकाणी स्वतःची साधनाही करत होते. त्याचबरोबर महाराज हे नामप्रसाराचं कार्यही महाराजांकडून होत होतं. आता पुढे सांगतायत की आता आपण इथपर्यंत आले होतो की श्री महाराजांनी धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहीसे झाले. तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म व अन्नदान केले. परंतु ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले आणि त्याचे पुन्हा दर्शन व्हावे ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली. आता पुढे सांगतात की कलकत्त्याचा हरिघाट श्री महाराज काशीहून अशा रीतीने निघाले. ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथे काही बैरागी लोक महंताच्या शोधात फिरत होते. वय 20च्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या, अंगावर ब्रह्मचर्याचे आणि अध्यात्माचे तेज फांकलेले अशी महाराजांची मूर्ती पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकले. प्रयागहून ही सर्व मंडळी मथुरा वृंदावनाकडे गेली. काशी सोडून 1 वर्ष होऊन गेले होते. तेथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्याने तो सारखी श्री महाराजांची चौकशी करीत होता. त्याची माणसे त्यांच्या शोधार्थ क्षेत्रांमध्ये फिरत होती. त्यांपैकी एक मनुष्य श्री महाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्याने आपल्या मालकाचे आमंत्रण त्यांच्या कानावर घातले. त्या आमंत्रणाला अनुसरून आपल्या सर्व परिवारासह श्री महाराज कलकत्त्याला येऊन दाखल झाले. ते महंत म्हणून वावरत असल्याने त्यांचा थाट आधीच एखाद्या राजासारखा होता आणि त्यामध्ये त्या जमीनदाराच्या उपचाराची भर पडल्यावर तर श्री महाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभून दिसत. जमीनदाराने आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. तो श्री महाराजांना म्हणाला, आपली काहीतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे. मी काय करू ते मला सांगा. यावर श्री महाराज बोलले, अरे आम्ही बैरागी लोक, आम्हाला खरोखर कशाचीही जरुरी नाही. तुझी मंडळी आनंदात राहा, पण भगवंताला विसरू नका, म्हणजे मला सर्व पोचले.
म्हणजे मला सर्व पोचले हे सांगून जेव्हा तो आणि त्यांची आई ऐकेनात तेव्हा श्री महाराजांनी त्यांना हरिघाट करण्याची आज्ञा केली. हरिघाट म्हणजे भगवंताचा बाजार. हरिघाट म्हणजे भगवंताचा बाजार हा एक आठवडाभर चालतो. भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत ती सर्व एकदम सुरू करून 7 दिवस अखंड चालवावयाची. तसेच एक अन्नछत्र सुरू करून 7 दिवस मुक्तद्वार ठेवायचे असते. विद्वान व कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो. हरिघाट करणे हे फार खर्चाचे, कष्टाचे आणि जबाबदारीचे काम असते. परंतु श्री महाराजांनी शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेकांनी एकदम होकार दिला. कलकत्त्यापासून 2 मैलावर एक मोठा मांडव उभारला. देशांतल्या विद्वानांना, शास्त्री पंडितांना आणि कलावंतांना आमंत्रणे केली. पुष्कळ धान्य, कपडा आणि चांदीची भांडी खरेदी केली. तयारीला 15 दिवस लागले. ज्या दिवशी हरिघाट सुरू झाला त्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मंडपामध्ये सुशोभित असे एक उच्च सिंहासन ठेवले होते. त्यावर श्री महाराज जाऊन बसल्यावर वेदमंत्रांनी त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली. मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेद पारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, नामस्मरण, पुराण वाचन, प्रवचन, योगासने, पंचाग्नी साधन, शास्त्राध्ययन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौन सेवन, वाममार्ग, तंत्रक्रिया इत्यादी साधने सुरू झाली. बाहेर अन्नछत्र होते. त्यामध्ये 24 तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्त हस्ताने वाढणे चालू झाले. रोज नवीन पक्वान होई आणि ते सर्वांना पोटभर मिळे. 7 दिवसांमध्ये अक्षरशः हजारो बैरागी, प्रवासी, अतिथी, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्रिया आणि मुले तेथून जेवून गेले. कलकत्त्यामधले बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले. श्री महाराज रोज सकाळ संध्याकाळ मांडवामध्ये येऊन सर्व मंडळींची सोय झाली किंवा नाही याची स्वतः चौकशी करीत. विशेषतः अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चालले आहे की नाही हे मुद्दाम पाहत असत. 8व्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची महापूजा केली. त्यांना महावस्त्र अर्पण करून 1000 रुपयांनी भरलेले ताट दक्षिणा म्हणून त्याने पुढे ठेवले. ते वस्त्र श्री महाराजांनी त्याच्या आईला प्रसाद म्हणून दिले आणि ते रुपये काशीच्या विद्वान पंडितांना वाटून दिले. काय सांगतायत की महाराज सर्व चौकशी स्वतः जातीने करत विशेषतः अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चालले आहे की नाही हे मुद्दाम पाहत असत. 8व्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची महापूजा केली. त्यांना महावस्त्र अर्पण करून 1000 रुपयांनी भरलेले चांदीचे ताट दक्षिणा म्हणून त्याने पुढे ठेवले. ते वस्त्र श्री महाराजांनी त्याच्या आईला प्रसाद म्हणून दिले आणि ते रुपये काशीच्या विद्वान पंडितांना वाटून दिले. एकंदर समारंभाला 25,000 रुपये त्या काळी खर्च लागला. असा हरिघाट गेल्या 50 वर्षात बंगालमध्ये आम्ही पाहिला नाही असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत. आता अशी महाराजांची महाराजांचं भक्ती कार्य सुरू झालं आणि ज्याच्यासाठी तो शास्त्री रामशास्त्री पंडित जो महाराजांना अयोध्या नगरीत भेटला होता तो कारणीभूत ठरला. हे रामशास्त्री सुरुवातीला महाराजांना प्रचंड विरोध त्यांनी केला होता. त्यांनी रामाची महती मान्य करायला तयार नव्हते आणि हाच रामशास्त्री महाराजांना काशीला घेऊन काशीचं आमंत्रण त्यांनी महाराजांना दिलेलं आहे आणि तो महाराजांचा अनुग्रहितही झाला पती पत्नी आणि महाराज काशीला गेल्यानंतर त्याच्याच घरी राहिले आणि त्याच्याच घरी राहिल्या असताना जे कलकत्त्याचे जमीनदार बंगालचे जमीनदार आले होते की त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांना मूलबाळ झालं महाराजांनी आशीर्वाद दिल्याने आणि कृपा केल्यावरती आणि ते जमीनदार शोधत होते महाराज कुठे आहेत आणि महाराज तर काशीतून अचानक महाराजांनी
साधकांचा आणि महाराजांचा. आणि तर हे जे कलकत्त्याचे जमीनदार आहेत ते महाराजांना शोधण्यासाठी त्यांनी त्या जमीनदारांनी अनेक ठिकाणी आपली माणसं पाठवली होती आणि त्यातील महाराज नेमके प्रयागला पोहोचले. महाराजांना पाहून त्यांनी महाराजांनाच अयोध्येमध्ये होती, त्यांनी महाराजांना ओळखलं आणि महाराजांना ते कलकत्त्याला घेऊन गेलेत. आणि मग कलकत्त्याला महाराजांनी हा हरिघाट घातला, म्हणजे भगवंताचा बाजार. आणि तिथे हजारो लोक आली आणि असा भक्तीचा प्रसार महाराजांकडून तिथं झालेला आहे. आता पुढे आहेत सांगतायत की इंदूरमध्ये आगमन. हरिघाट संपल्यावर रोज फार लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. श्री महाराजांना निजायला किंवा बसायला फुरसत मिळेना, म्हणून 4-6 दिवस गेल्यावर बरोबरच्या बैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले. आता इथे प्रयागला जे मगाशी मी संत म्हटलं, संत म्हणजे साधू संत होते, बैरागी होते, ते एका मार्गदर्शनासाठी एका महंताच्या शोधात होते. अशी त्यांची टोळी एक होती आणि ती महंताच्या शोधात असताना महाराज त्यांना दिसले आणि त्यांनी महाराजांची तपस्वी मूर्ती पाहून त्यांनी महाराजांनाच महंत केलं आपल्या. आणि महाराजांनी ते स्वीकारलं आणि त्या पूर्ण साधू संतांच्या टोळीसह महाराज हे कलकत्त्याला गेलेले आहेत. आणि तिथून पूर्ण ह्या बैरागी परिवारासहच महाराज आता कलकत्त्याहून इंदोरमध्ये आलेले आहेत. तर हरिघाट संपल्यावर रोज फार लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. श्री महाराजांना निजायला किंवा बसायला फुरसत मिळेना, म्हणून 4-6 दिवस गेल्यावर बरोबरच्या बैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले. आणि त्या जमीनदाराचा व त्याच्या मंडळींचा निरोप घेऊन आपण स्वतः एक दिवस रात्री कुणाला न कळवता चालते झाले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आले. तेथून नर्मदेच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेत त्यांना एक तरुण मुलगा भेटला. तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता. त्याच्या बरोबर स्वारी इंदूरला आली. यावेळी श्री महाराज काही विलक्षण अवस्थेमध्ये होते. सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली की त्यांचे शरीर लाकडासारखे होऊन पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे. इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गायी चरत होत्या. जवळच एक पाण्याचे डबके होते. त्याच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसले असताना त्यांची समाधी लागली. तो मुलगा तेथून पळून गेला. अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता. डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो जवळ आला. तेव्हा त्याने श्री महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिले. गवळी थांबला आणि त्याने स्वच्छ पाण्याने श्री महाराजांना धुवून काढले आणि तेथून जवळच असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवले. इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते. रोज संध्याकाळी ते गावच्या बाहेर फिरायला जात आणि त्या मारुतीचे दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत. नित्याप्रमाणे दुपारच्या दिवशी ते मंदिरात आले तेव्हा श्री महाराज त्यांच्या दृष्टीस पडले आणि हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इथे बसण्यापेक्षा आमच्या बागेत राहायला या अशी इनामदारांनी विनंती केल्यावर श्री महाराज त्यांच्या बरोबर बागेमध्ये गेले. तो गवळी नियमाने येऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गायीचे धारोष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा. इंदूरमध्ये श्री महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला होय आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्याचा नंबर पहिलाच ठरला. आता इथे हरिघाट कलकत्त्यामध्ये महाराजांनी केला आणि जमीनदाराच्या सहाय्याने महाराजांनी तो केला. त्यामध्ये हजारो लोकांना महाराजांची आणि नामसाधनेची माहिती मिळाली आणि त्यामुळे महाराजांच्या प्रभावाने महाराजांना भेटण्यासाठी हरिघाट झाल्यानंतरही अनेक लोक त्या जमीनदाराच्या घरी येऊ लागले.
आणि महाराजांना महाराज तिथूनही महाराज आता इतकी मंडळी येऊ लागलेली आहेत, तर ते टाळण्यासाठी महाराजांनी ठरवलं आता इथून पुढे आपण जायला पाहिजे. आणि ते तिथून निघालेत आणि त्यांच्याबरोबर जे बैरागी समूह होता त्यांना सुद्धा महाराजांनी आता अमरकंटकला जा अशी आज्ञा दिली. कारण त्यांच्या सोबत जे कार्य होतं महाराजांचं ते कलकत्त्यामध्ये साकार झालेलं होतं. त्यामुळे आता तिथून पुढे बैराग्यांना त्यांनी इकडे अमरकंटकला जायला सांगितलं. आणि महाराज कलकत्त्याहून महाराज निघालेले आहेत आणि ते नंतर नर्मदेच्या किनाराहून येत इंदूर पर्यंत किनारी चालत पुढील प्रवासास निघालेत. आणि त्यावेळेला इंदूर एक मुलगा जो घर सोडून आला होता तो त्यांना नर्मदा किनारी भेटला आणि त्याच्यासह महाराज इंदूरला आलेले आहेत. आणि इथे महाराजांची अवस्था सांगत आहेत की जशी गुरु आज्ञा महाराजांनी ऐकली आणि त्यानुसार महाराजांनी नैमिषारण्यामध्ये साधना केली आणि तिथून जी मुख्य तीर्थ आहेत तिथं महाराज आता जात आहेत. आणि त्यानुसार अयोध्या, नंतर काशी आणि त्यानंतर कलकत्ता आणि आता महाराज इंदूरच्या इथे येतात. आणि महाराजांची अवस्था इतकी उच्च होती की बोलता बोलता कोणत्याही वेळामध्ये महाराज समाधीत जात असत आणि समाधीत गेल्यानंतर महाराजांचं शरीर लाकडासारखं होत असे. तर हा जो मुलगा महाराजांच्या सोबत होता तर त्याच्या सोबत असतानाच महाराजांना समाधी लागली आणि महाराजांचं शरीर लाकडासारखं झालं. ते पाहून तो मुलगा बिचारा लहान घाबरला आणि तो तिथून पळून गेला. परंतु असं शरीर लाकडासारखं झाल्यानंतर समाधी अवस्थेत गेल्यानंतर ह्या शरीराचा सांभाळ करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि तर तशाच अवस्थेत महाराज होते आणि मग तिथं गवळी आलेला आहे आणि महाराजांना तो तिथून उचलतोय आणि ते एका डबक्याच्याच इथे होते आणि त्या महाराजांना तो स्वच्छही करतोय. नंतर हे काही महाराज समाधी अवस्थेत असताना महाराजांची गवळीने अशी सेवा केली आहे की त्यांना तिथून उचलून त्यांना स्वच्छ करून मग त्यांना तिथे मारुतीच्या मंदिरात त्यांनी बसवलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराजांची कधी समाधी उतरली असेल आणि तिथे सुद्धा एक असे जमीनदार आहेत की ते तिथे इनामदार ते तिथे रोज नित्याने त्या मारुतीच्या मंदिरात यायचे पूजा अर्चना करण्यासाठी. आणि ते तिथे आलेले आहेत आणि महाराजांचं तेज पाहून मात्र त्यांना लक्षात आलं की हे तपस्वी मूर्ती आहेत, साधारण नाही आहेत. आणि त्यांनी महाराजांना आपल्या घरी बोलावलेलं आहे आणि ते आता खूप पुढे सुंदर आहे. अगदी आता पुढे आलेत महाराज. आता इनामदारांच्या घरी गेले. इनामदार घरी गेले व जेवणखान झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला श्री महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचविले. त्या बाईचे नाव जिजीबाई. ही मोठी विलक्षण बाई होती. घरामधले नोकर चाकर तिला भिवून असत, यात काही नवल नाही. पण स्वतः इनामदार व त्यांचे मित्र देखील तिला वचकून असत. ती नवऱ्याला म्हणाली, कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला? हे मेले बैरागी फार लबाड असतात. थांबा, मी त्याची चांगली परीक्षा घेते. तो सही सलामत सुटला त्या परीक्षात तो सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करेन. बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळे हे ऐकून बिचारा इनामदार चूप राहिला. दुसऱ्या दिवशी जिजी बागेत गेली आणि श्री महाराजांना एकदा नुसते बघून आली. तिसऱ्या दिवशी तिने लाल तिखटाचे 6 गोळे केले आणि ते बरोबर घेऊन ती बागेत झाली. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर असलेल्या मसाल्याचे तिने 6 लाडूसारखे गोळे तयार केले आणि ते घेऊन ती बागेत हजर झाली. श्री महाराज स्वस्थ बसले होते. ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्याने ओरडली, अहो बैरागी बुवा, हे बघा, इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत. एवढे खा आणि पाणी प्या. श्री महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जिजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला. त्यांनी तो गोळा एखाद्या लाडूप्रमाणे खाऊन टाकला. जिजीने दुसरा एक गोळा पुढे केला, तोही त्यांनी खाल्ला आणि याप्रमाणे सगळे गोळे खाऊन टाकून श्री महाराज बोलले, माय,
लाडू किती छान आहेत, मला आणखी दे, असे म्हणून त्यांनी पुन्हा आपला हात पुढे केला. तेव्हा ती लाजली आणि म्हणाली, आजचे लाडू संपले, उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन बरे का. जीजी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागली. तिला वाटले की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय असली तर त्याचे तोंड भाजत नाही, तसे श्री महाराजांचे असेल म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील. रात्रीचे 8 वाजून गेले होते व थंडी खूप पडली होती. इतक्यात ऊन येण्यासाठी म्हणून स्वयंपाक्याने शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी जिजीबाई समोर आणून ठेवली. त्या फुललेल्या निखाऱ्यांकडे पाहत असता तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली. ती मनात म्हणाली, या बुवाने तिखटाचे गोळे गिळले काय, हरकत नाही, उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते, पाहते निखारे कसा गिळतो ते. हा विचार तिने नक्की केला आणि ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता निखाऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन ती बागेमध्ये गेली. निखारे तयार होईपर्यंत तिने महाराजांशी अघळपघळ गप्पा मारल्या. ते तयार झाल्यावर तिने ते जळते गोळे एका परातीमध्ये घातले आणि श्री महाराजांसमोर आणून ठेवले व त्यांना म्हणाली, बुवा, कालचे लाडू तुम्हाला कमी पडले, आज हा नवा पदार्थ आहे, तो तुम्ही पोटभर खा. श्री महाराज तिच्याकडे पाहून हसले आणि एक एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले. याप्रमाणे परातीमधले सर्व निखारे खाऊन झाल्यावर ते जिजीला म्हणाले, माय, बरे लागतात, आणखी थोडे असले तर दे. हे शब्द बोलून जेव्हा पुन्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचे तोंड खरकन उतरले. तिच्या तोंडाला कोरड पडली आणि तिचे हात पाय कापू लागले. श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली आणि निखारे पचविणारा हा सिद्ध पुरुष आता आपले काय करील या विचाराने तिची बोबडी वळली व तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले. महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा, मी आपल्याला शरण आले आहे, असे म्हणून तिने श्री महाराजांचे पाय धरले. श्री महाराज ढेकर देत तिला बोलले, बाळ, कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा रीतीने आपण कुणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करावयाची असते. तरी पण झाले ते गेले, ते सगळे विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज. काय सांगतायत महाराज की श्री महाराजांना ती शरण आली आहे. श्री महाराज ढेकर देत तिला बोलले, बाळ, कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा रीतीने आपण कुणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करावयाची असते. तरी पण झाले ते गेले, ते सगळे विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज. नंतर जिजीने मोठ्या आग्रहाने श्री महाराजांना आपल्या घरी नेले आणि एखाद्या राजासारखी त्यांची व्यवस्था ठेवली. श्री महाराज गावामध्ये राहू लागल्यावर अनेक प्रकारचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. जो परीक्षा करण्यासाठी येई त्यांच्या मनातली खूण तिसऱ्याजवळ ते बोलून दाखवेत, पण जो सद्भाव ठेवून येई त्याच्याशी तासनतास देवाच्या, परमार्थाच्या आणि नामाच्या गोष्टी बोलत असत. त्यांच्या भोवती पुष्कळ मुले जमत आणि ते देखील त्यांच्याबरोबर अनेक खेळ खेळत. ज्यावेळी दर्शनाला येणाऱ्या लोकांचा फार त्रास होई त्यावेळी ते घराबाहेर जात आणि रस्त्यावरून पळत सुटत. ते पळू लागले म्हणजे त्यांच्या मागे मुलेसुद्धा पळत. ही मुले त्यांना मोठ्या प्रेमाने गुंडोजी बुवा म्हणून हाक मारीत व त्यांना एकटे कधीच सोडत नसत. श्री महाराज सर्व मुलांना नामस्मरण करायला लावून नाचायला शिकवीत, पण ती जेव्हा फार त्रास देऊ लागत तेव्हा दाट निवडुंगामध्ये आणि काट्यांमध्ये ते जाऊन बसत. मग मुले हिरमुसले तोंड करून बाहेर उभी राहत आणि ओरडत, गुंडोजी बुवा, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही आमच्याकडे या. ती फार गयावया करू लागली म्हणजे श्री महाराज काट्यांमधून बाहेर येऊन थांबत सुटत रस्त्यावरून पळत असता. गाडी आडवी आली तर तिला वाट न देता ते तिच्यावरून पलीकडे जात.
तसेच जिन्यावरून खाली येताना पायऱ्यांवरून न उतरता एकदम थाड दिशी ते उडी टाकीत. लवकरच श्री महाराजांचे नाव इंदूरमध्ये सर्वतोमुखी झाले. त्यावेळेचा इंदूरचा राजा शिवाजीराव होळकर यांचा बाप हे त्यावेळेचे राजे होते. त्यावेळेचा इंदूरचा राजा म्हणजे शिवाजीराव होळकर यांचा बाप विशेष अडचणीत होता आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठी आला. श्री महाराजांच्या मनात त्याला भेटायचे नव्हते, म्हणून तो राजवाड्यातून भेटायला येण्यास निघाला असे कळल्यावर श्री महाराज जिजीच्या घरच्या एका कुणबिणीचे लुगडे नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले. सर्वजण बसले. राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले. सर्वजण बसले आणि मग राजाने विचारले, तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचे दर्शन मला घ्यायचे आहे, ते कुठे आहेत? इनामदारांना श्री महाराजांनी आधीच पढवून ठेवले होते. त्याप्रमाणे ते बोलले. ते आता घरात होते, पण त्यांचा काही भरवसा नसतो. ते केव्हाही कुठेही पळून जातात. इतक्यात ते बाहेर पळून गेले. राजा बोलला, आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा. इनामदार जी सरकार असे म्हणाले व राजा जाण्यास निघाला. त्याच्या वाटेमध्ये श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते, परंतु त्याच्या किंवा त्याच्याबरोबर आलेल्या कोणाच्याही लक्षात आले नाही आणि म्हणून श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झाले नाही. राजा गेल्यावर घरामधली सर्व मंडळी हसू लागली व जिजी तर थक्क होऊन गेली. जिजीबाईला त्यावेळी 8-9 वर्षांची ताई नावाची एक मुलगी होती. श्री महाराज त्यांच्या घरी राहू लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली. ताईला त्यांचा लळा लागल्यामुळे तिला त्यांच्या वाचून चैन पडत नसे. अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची. एके दिवशी सकाळी श्री महाराज ताईबरोबर खेळत बसले असता एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठी आला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे श्री महाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत परत जाऊ लागला. इतक्यात श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारली. त्याचा फार आदर सत्कार केला आणि तेथे येण्याचे कारण विचारले. त्याने स्वतःची हकीकत सांगितली. ती अशी की बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंबवत्सल होता. पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारात असून सुद्धा तो योग साधन करीत असे. पुढे त्याची बायको वारली. काही काळाने त्याने संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्व संग परित्याग करून गुरुच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला. कर्मधर्म संयोगाने तेथे त्याला एक उत्तम योगी भेटला. गुरूंजवळ 6 वर्ष अभ्यास केल्यानंतर गुरुने त्याला श्री महाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली. पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतू होता. परंतु तो हिमालयातून इतका लांब आला आणि ज्यांना भेटण्यासाठी आला ते श्री महाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो व आपले श्रम वाया गेले असे त्याला वाटले. म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला आपल्या माणसाकडे पाठवले आपल्याला असल्या माणसाकडे पाठविले तरी कसे हे त्याला कळेना. तरी आपण मुकाट्याने परत जावे आणि गुरूंला भेटावे म्हणून तो आला तसाच परत निघाला होता. बैराग्याची ही हकीकत ऐकून श्री महाराजांनी त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हटले, आपण इथे आलात हे फार बरे झाले. मला योग बी काही येत नाही, पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्ट नजरेखालून गेल्या. त्यातल्या थोड्याशा सहज लक्षात राहून आठवत आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखे असले तर बघा असे बोलून त्यांनी ताईला जवळ बोलावले. तिच्या पाठीवर कौतुकाने थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असे तिला सांगितले. ताईने लगेच परकरचा काचा मारला. ती सिद्धासन घालून बसली आणि तिने डोळे झाकून 2-3 मिनिटे झाल्याबरोबर तिची समाधी लागली. 15 मिनिटांनंतर श्री महाराजांनी तिला ताई म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली. त्या मुलीला आपण आपले प्रश्न विचारा असे त्या योग्याला सांगितल्यावर त्याने तिला ध्यानधारणेसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि ताईने त्या सर्वांची खडाखड उत्तरे देऊन त्याचे
त्याचे गाडे कुठे अडकते आहे तेही पण बरोबर सांगितले. हा सगळा प्रकार पाहून तो वैरागी थक्कच झाला आणि एकदम श्री महाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला, महाराज मला आपण क्षमा करा. आपल्या जवळच्या लहान मुलीसुद्धा इतका योग जाणतात. मग आपली अवस्था काय असेल? माझे पूर्ण समाधान झाले. मी आनंदाने जातो. श्री महाराजांनी त्याला 8 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखविल्या आणि नंतर परत गुरुकडे पाठवून दिले. तर अशा रीतीने श्री महाराज इथे इंदूरमध्ये श्री महाराज कलकत्त्याला जो सर्व जनसमुदाय हरिघाट झाल्यानंतर महाराजांना भेटायला येऊ लागला. काही दिवस महाराज तिथं थांबले, परंतु अगदी थोड्याच दिवसात महाराजांनी तिथलं कार्य आपलं झालं आहे आणि भक्तीचा प्रचार प्रसार झाला आहे आणि जे सतत भेटायला येणार मंडळी, तर त्याला ते कार्य झालं आहे. तर आता पुढे अजून आपलं नावलौकिक वाढवण्यात न थांबतात महाराज तिथून निघालेले आहेत कलकत्त्याहून आणि चालत चालत महाराज नर्मदेच्या किनारी आलेत आणि नर्मदेच्या किनारी त्यांना एक मुलगा भेटत आहे जो घर सोडून निघालेला आहे आणि त्या मुलासोबत महाराज इंदूरला आलेले आहेत. आणि इंदूरला महाराज त्या मुलासोबत आल्यानंतर त्या मुलाशी बोलता बोलता महाराजांची समाधी लागली आणि तो मुलगा ती महाराजांची समाधी लागल्यानंतर महाराजांचं शरीर लाकडासारखं ताठ होत असे. अर्थात ते आपल्यासमोर पण जर असं झालं तर आपण घाबरणार की आत्ता बोलत आहे आणि असं ताठ शरीर झालं आहे. तर तो मुलगा घाबरून महाराजांना सोडून निघून गेला आणि तिथं तो गवळी त्या शेतामधून जात असताना महाराजांना पाहतोय इथे कोण आहे आणि त्या गवळीने महाराजांना त्या डबक्यातून बाहेर काढलेलं आहे. त्यांना स्वच्छ करून त्यांना रामाच्या मंदिरामध्ये बसवलेलं आहे आणि तिथं आणि तो गवळी महाराजांना नंतर तिथे मारुतीच्या मंदिरात बसवलं आणि मारुतीच्या मंदिरामध्ये तो गवळी महाराजांना सकाळ संध्याकाळ भेटायला यायचा आणि सोबत गाईचं दूधसुद्धा घेऊन यायचा. आणि त्याच मारुतीच्या मंदिरामध्ये इनामदार पण रोज यायचे. तर महाराजांना पाहिल्यानंतर इनामदार महाराजांना घेऊन आपल्या घरी येत आहेत आणि घरी आणल्यानंतर इनामदार महाराजांना त्यांच्या बागेत एक खोली होती, तर तिथे त्यांना राहायला सांगतायत. व्यवस्था महाराजांची त्यांनी तिथं केलेली आहे, कारण इनामदारांची पत्नी प्रचंड खास्ट होती, त्यामुळे इनामदारांनी महाराजांची सोय बागेतल्या खोरीमध्येच केली होती. आणि नंतर मग त्या इनामदारांच्या पत्नीने महाराजांची परीक्षा घेतलेली आहे आणि पहिल्यांदा तिने महाराजांना 6 लाल मिरचीचे 6 मिरची पावडरचे गोळे तयार करून, लाडू तयार करून तिने दिलेत आणि महाराजांनी ते शांतपणे आनंदाने खाल्लेत. आणि अजून आहेत का, लाडू खूप छान होते असं म्हटलेत आणि अजून आहेत का हेही तिला विचारलं. तर त्यानुसार तिने सांगितलं की मी उद्या तुम्हाला आणखी दुसरा पदार्थ करून आणीन. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराजांना तिने परातभर लाल बुंद निखारे दिलेले आहेत आणि महाराजांनी तिच्यासमोर ते निखारे शांतपणे खाल्लेले आहेत आणि संपूर्ण परातीतले निखारे महाराजांनी खाऊन संपवले. त्यावर तृप्तीचा ढेकरसुद्धा महाराजांनी दिला. ते पाहून ती प्रचंड घाबरली आहे आणि मग तिला कळलं की आपण खूप मोठ्या सत्पुरुषाची परीक्षा केलेली आहे आणि ती महाराजांना शरण गेली. आणि शरण गेल्यानंतर महाराज तिला सांगतायत की असं आपल्याला कोण व्यक्ती कोणत्या पात्रतेचा असेल हे लक्षात येत नाही, त्यामुळे अशीच कोणाची परीक्षा करू नये आणि संतांची परीक्षा करण्याची पद्धत निराळी असते, ही पद्धत नव्हे, हेही महाराज तिला सांगतायत की अशा पद्धतीने संतांची परीक्षा करू नये. आणि नंतर महाराज तिला हेही सांगतायत की जे झालं ते गेलं, आता झालंच, घडून गेलं, तर आता ते सर्व विसरून जा आणि राम नामाचा जप कर. राम तुझे नक्की निश्चितपणे कल्याण करेल, हे महाराज सांगतात. एवढी मोठी परीक्षा घेतलेल्या स्त्रीला महाराज अशा पद्धतीने
तिच्यातली अपराधी भावना निघून जाण्यासाठी महाराज तिला निश्चिंतपण करत आहे. झालं जे झालं ते गेलं आता, घडून गेलं आता. त्यामुळे आता तो विसरून जा आणि तिची अपराधी भावना महाराज अशा पद्धतीने तिची सांत्वना करून काढून टाकतायत आणि त्याबरोबर तिला अनुग्रहही देत आहेत आणि तिला साधन करण्यास सांगत आहेत. नामस्मरण करून रामाची कृपा प्राप्त करण्याचा तिला उपदेश देत आहेत, तिला अनुग्रह देत आहेत. आणि त्यानंतर मात्र ह्या जिजीबाईंनी महाराजांना आपल्या घरातच ठेवून घेतलं आणि ती महाराजांना त्यांची व्यवस्थित सोय व्यवस्था करू लागली आणि महाराजांना भेटायला तिथे अनेक मंडळी येऊ लागली आहेत. आणि जिजीबाईंची मुलगी, जिला ताई असं म्हणायचं, तिलासुद्धा महाराजांचा खूप मोठा लळा लागला. आसपास असलेली सर्व मंडळी महाराजांकडे मार्गदर्शनासाठी येत होती. त्याचबरोबर महाराज लहान मुलांमध्ये रमत होते. लहान मुलं महाराजांना गुंडोजी बुवा म्हणत होते आणि मुलं इतकी महाराजांना दमवायची की शेवटी महाराज थकून जाऊन, म्हणजे त्या मुलांपासून थोडंसं पळ काढून महाराज निवडुंगामध्ये जाऊन बसायचे. तरीसुद्धा महाराज मुलं त्यांची पाठ काही सोडायचे नाहीत आणि मग महाराज पुन्हा परत तिथून यायचे मुलांसाठी. तर अशा पद्धतीने लहान मुलांबरोबर मूल होऊन महाराज त्यांच्याशी एकरूप झाले होते, त्यांच्याशी खेळले. आणि त्याच पद्धतीने महाराज त्या जिजीबाईंची मुलगी, इनामदारांच्या मुलगी, जी तिचं नाव ताई, तिलासुद्धा महाराजांनी लळा लावला होता आणि तीसुद्धा महाराजांच्या सहवासात रमली होती. सर्वच लहान मुलं महाराजांच्या सहवासात रमत होते, हे ह्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि असंच जिजीबाईंच्या मुलीबरोबर, ताईबरोबर महाराज खेळत असताना तिथं एक बैरागी येतोय आणि तो बैरागी मग त्याने आपली सर्व सांगितलं की तो कसा कुटुंबात होता आणि नंतर त्याने हिमालयात जाऊन त्याला सर्व घरदार आपल्या मुलांच्या स्वाधीन करून तो हिमालयात तपस्येसाठी गेला. तिथे त्यांना योग्य ते गुरु भेटले आणि 6 वर्ष त्यांनी तिथं गुरूंच्या सहवासात योगविद्या शिकली. आणि त्या गुरूंनीच सांगितलं आहे की तू आता इंदोरमध्ये जा आणि महाराजांना भेट. आणि महाराज कसे आहेत त्याची खाणाखुणा पण गुरूंनी सांगितले. तसा तो हिमालयाकडून तो बैरागी महाराजांना भेटण्यासाठी इंदोरमध्ये आलेत. आता तो बैरागी जो आहे त्याचे गुरूंना सुद्धा ते किती उच्च कोटीचे असतील की महाराजांची पूर्ण भटकंती चालू आहे इथे. महाराज एक एक तीर्थ करत चालले आहेत आणि नेमकं त्याला जेव्हा पाठ सांगितलं की आता हे इंदोरमध्ये, त्यांना कसं कळलं हिमालयात आहेत ते आणि महाराज इथं इंदूरमध्ये आहेत आणि त्यांची एकमेकांना, महाराजांची त्या गुरूंची एकमेकांना काही भेट नाही. आणि असं काहीही नसताना त्या गुरूंनी त्या बैरागीला महाराजांकडे पाठवलेलं आहे आणि महाराजांची भेट घेण्यासाठी पाठवलेलं आहे, त्यांना भेट आणि त्यावेळेला जो बैरागी महाराजांना शोधत इंदोरमध्ये बरोबर त्या इनामदारांच्या घरी येतोय आणि महाराजांना तो पाहतोय. आणि परंतु महाराजांना लहान मुलीबरोबर खेळत असताना पाहून मात्र त्याची निराशा होती की असल्या माणसाकडे कसं काय मला माझ्या गुरूंनी पाठवले, म्हणून तो न बोलता परत निघून चाललाय. आणि मग न बोलता परत निघून चाललाय. महाराजांविषयी त्याच्या मनात अशी तुच्छतेची भावना आली, हीन भावना आली की हे काही सर्वश्रेष्ठ नाही आहेत. माझ्या गुरूंनी सत्पुरुष असल्या व्यक्तीकडे कसं मला पाठवलं, ही शंका त्याच्या मनात आली, प्रश्न त्याच्या मनात आलाय. आणि असं हे महाराज जाणून आहेत तरी महाराजांनी त्याला थांबवले. आणि मग महाराजांनी त्या ताईच्या माध्यमातनं महाराजांनी त्या बैराग्याचे जे काही प्रश्न होते ते त्या लहान बालिकेकडून तिला महाराजांनी बसायला सांगितलं. तिला महाराजांनी समाधी अवस्थेत तिला महाराजांनी शांतपणे बसायला सांगितलं आणि तिची समाधी लागली. आणि तिची समाधी लागली, महाराजांनी तिला हाक मारली, ताई. ती परत समाधीतनं जागी झाली आणि महाराजांनी सांगितलं तुला जे काही विचारायचे तर ह्या मुलीला विचार. त्या बैरागाने योगावरची त्यांचे प्रश्न त्या मुलीला विचारले, ताईला विचारले आणि ताईने एक एक उत्तरं त्या बैरागाचे दिलेले आहेत. आणि तो कुठे अडतोय तो ह्या साधनेमध्ये कुठे अडलाय हे सुद्धा त्या मुलीने सांगितलं, इतक्या लहान ताईने. त्यावरून तो महाराजांना
शरण गेला आहे आणि ज्यासाठी तो आला होता त्याचं सर्व शंका निरसन अगदी त्या लहान ताईकडून झालेलं आहे, मुलीकडून झालं आहे आणि तो महाराजांचं सामर्थ्याला पूर्णतः शरण गेला, समाधानी झाला आणि तो तिथून गेलेला आहे. तर अशा रीतीने महाराज कार्य करत आहेत आपल्या गुरु आज्ञेनुसार आणि महाराज ते कार्य करत असताना महाराजांची अवस्था इथे दिसते आहे की स्वतः काही न बोलता त्या बालिकेला त्यांनी समाधी अवस्थेत जाण्यास मदत करून त्या बालिकेच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरं त्या बालिकेने दिली आणि तेवढं सामर्थ्य त्या बालिकेला सुद्धा महाराजांनी प्रदान केलं होतं. आता पुढे सांगतायत, इंदूरमध्ये येऊन श्री महाराजांना 6 महिने होत आले होते. आता येथे जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून तेथून निघून जाण्यासाठी श्री महाराजांनी निमित्त काढले. एक दिवस रात्री 10 वाजता गवळी बुवा दर्शनासाठी आला. जिजीबाई त्याला म्हणाली, श्री महाराज आत्ताच जरासे पडले आहेत, उद्या सकाळी आलास तर नाही का चालणार? गवळी बोलला, हो चालेल ना, मी उद्या सकाळी येईन. माझे तसे काही काम नव्हते. तो तसाच परत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जिजीबाईंच्या वाड्यात आला. श्री महाराजांच्या पायावर त्याने डोके ठेवले. तेव्हा श्री महाराज त्याला बोलले, अरे काल कुठे होतास? मी तुझी कितीतरी वाट बघितली. त्याने सहज उत्तर दिले, मी काल रात्री आलो होतो, पण आपण विश्रांती घेत होता म्हणून जिजींनी मला परत धाडले झाले. लगेच श्री महाराजांनी उग्र रूप धारण करून जिजींवर ओरडायला सुरुवात केली. ते म्हणाले, मला इथे कैदेत ठेवले आहे. माझी कुणाशी भेट होऊ देत नाहीत, मला कुणाशी मोकळेपणाने बोलू देत नाहीत. मला जीव अगदी नकोसा झाला आहे. एक क्षणभर देखील मी आता इथे थांबणार नाही, असे खोटे आकांड तांडव करून शेवटी म्हणाले, मी इथे पाणीसुद्धा पिणार नाही. हा पहा, मी असाच निघालो. ही सर्व गडबड ऐकून इनामदार आले, समोर हात जोडून उभे राहिले आणि श्री महाराजांची क्षमा मागू लागले. तेव्हा त्यांना श्री महाराज अगदी शांतपणे बोलले, मला आता जायला पाहिजे, मी पुन्हा लवकरच येईन. इतक्यात जिजीबाई व ताई दोघीही आल्या व पाया पडल्या. त्यांना देखील तसेच सांगून श्री महाराजांनी प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच इंदूर सोडले. तर अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी महाराजांनी आपलं कार्य झाल्यानंतर महाराज लगेच तिथून निघालेले आहेत आणि आता महाराज पुढील इंदोर महाराजांनी सोडले. आता महाराज पुढील प्रवासात निघत आहेत. तर आता इथं आहे की आईबापांचे दर्शन. महाराज आता आईवडिलांकडे येत आहेत त्यांच्या दर्शनासाठी, कारण तुकामाईंनी महाराजांना सांगितलं होतं की जो अनुग्रह दिलेला आहे, जो उपदेश केलेला आहे, जे तू शिकलेलं आहेस, हे सर्व आता आतमध्ये तुझ्या मुरलं पाहिजे. यासाठी तुला एकांतात जायला पाहिजे आणि त्यासाठी तू प्रथम नैमिषारण्यात जा. तिथून भारतातली मोठमोठी त्या तीर्थांच्या ठिकाणी तू साधना कर आणि तिथून मग आईवडिलांना भेट आणि नंतर आपल्या मंडळींना भेट. ह्यानुसार महाराजांनी नैमिषारण्यात गेले आणि तिथून जी महत्त्वाची तीर्थ आहेत तिथं महाराज गेलेले आहेत आणि तिथे जाऊन नंतर महाराज इथे आपल्या आईबाबांच्या भेटीसाठी आलेत. आता सांगतायत की आईबापांचे दर्शन. श्री महाराज घरातून निघून गेल्याला जवळजवळ 8 वर्षे पूर्ण झाली होती. श्री महाराज घरातून निघून गेल्याला जवळजवळ 8 वर्षे पूर्ण झाली होती. ते नाहीसे झाल्यावर रावजींनी फारसा बभरा केला नाही. हे जरी खरे असले तरी त्यांना आणि गीताबाईंना आपला असा गुणी मुलगा घरातून निघून गेला ही गोष्ट फार लागून राहिली. त्यांनी गावांतील विहिरी, गुहा वगैरे शोधून पाहिल्या. जवळच्या गावी माणसे पाठवून शोध केला, पण व्यर्थ. श्री महाराजांना अण्णा नावाचा धाकटा भाऊ आणि मुक्ताई नावाची धाकटी बहीण होती. त्यांच्याकडे पाहून ती दोघे जण कसे तरी आपल्या मनाचे समाधान करीत. पण कोणीही येणारा जाणारा संन्यासी बैरागी भेटला तर त्याला आपल्या मुलाबद्दल ते विचारित असत. अर्थात त्यांना श्री महाराजांचा पत्ता लागला नाही. आपल्या गणपतीचा कधीतरी पत्ता लागेल का? तो अजून जिवंत तरी असेल का? त्याला खायला प्यायला कोण घालीत असेल? इत्यादी 1000 विचार डोक्यामध्ये येऊन गीताबाईंचे डोळे भरून येत. कधी कधी श्री महाराजांची बालपणीच स्पष्ट दिसणारी बुद्धिमत्ता
बोलण्या चालण्याचं चातुर्य, भगवंतावरची निष्ठा, राम नामाचे प्रेम हे गुण आठवून माझा गणू सद्गुरूंच्या कृपेने मोठा साधू होऊन परत येईल आणि आम्हाला भेटेल असाही विचार त्यांच्या डोक्यात येऊन जाईल. परंतु तो फार वेळ टिकत नसल्यामुळे गीताबाईंच्या मनावर उदासीनतेची छटा दाट छाया पसरून राही. रावजींनी आपले दुःख बाहेर दिसू दिले नाही, तरी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला आणि ते अकाली वृद्ध दिसू लागले. बाकीचे नातलग व मित्र श्री महाराजांना केव्हाच विसरून गेले होते असो. इंदूरहून निघाल्यावर वाटेमधली मोठी तीर्थे पाहत श्री महाराज गोंदवल्यास आले. नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला. तेजपुंज व मजबूत शरीर, डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणाऱ्या जटा, छान वाढलेली दाढी, नेहमी प्रसन्न असणारी मुद्रा, आनंद भरून ओसळणारे पाणीदार डोळे, एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ, कमरेला कौपिन, पायांत खडावा आणि सर्वांगाला भस्म, अशी त्यावेळची श्री महाराजांची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी पूज्यभाव उत्पन्न होत असे. बरोबर 4 बैरागी शिष्य होते. त्यांनी मंदिराच्या ओट्यावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावी बुवा तिच्याजवळ सिद्धासन घालून ध्यानाला बसले. गावच्या मारुती मंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता सगळीकडे पसरण्यास वेळ लागला नाही. गावचे सर्व लोक दर्शनाला येऊ लागले. संध्याकाळचे वेळी गीताबाई व रावजी हेही तेथे आले. त्यांना दुरून येताना पाहताच श्री महाराजांनी मनोमन साष्टांग नमस्कार केला. त्या दोघांना गोसावी बुवांबद्दल उगीचच प्रेम वाटू लागले आणि गीताबाई म्हणाल्या, गोसावी बुवा, आज 8 वर्षे होऊन गेली. माझा मोठा मुलगा 12व्या वर्षी घरातून निघून गेला आहे. तो तुम्हाला कुठे आढळला का? गोसावी बुवांनी विचारले. माय, मुलगा कसा आहे? गीताबाई बोलल्या, त्याच्या 3 खुणा आहेत. दिसायला तो मोठा सुंदर आहे, बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो. गोसावी बुवा म्हणाले, होय, असा मुलगा मी पाहिला आहे. तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरत आहे, पण तो सुखरूप आहे. तुम्ही नामस्मरण करीत राहा, म्हणजे 1 वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल. ऐकणाऱ्याच्या मनाची तळमळ शांत करणे हा जो श्री महाराजांच्या वाणीचा गुण तो येथेही अनुभवाला आला. गीताबाईंच्या मनाला फार फार समाधान वाटले आणि त्या आनंदाने घरी आल्या. त्याच रात्री गावामध्ये एक तमाशा होता म्हणून गावातील सर्व लोक तिकडे गेले. पण दाजी पाटील आणि अण्णा बारसवडेकर हे दोघेजण वैरागी बुवांजवळ हिरवा तंबाखू म्हणजे गांजा फुकट ओढायला मिळेल म्हणून तमाशाला न जाता मारुतीच्या मंदिरामध्ये आले. या बसा झाल्यावर तुम्ही कुठले, काय, इकडे कुठे आला, कुणीकडे निघाला इत्यादी गोसावी बुवांची चौकशी त्या दोघांनी केली. तेव्हा त्यांच्या बोलण्या चालण्यावरून व तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कोणी नसून आपला गणूबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला. आता आपण गप्प बसावे, पण उद्या सकाळी रावजींना घेऊन जाऊन सांगावे असे ठरवून ते आपल्या घरी जाऊन निजले. ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही, म्हणून दुसरे दिवशी पहाटे गावामधले कुणी उठण्याच्या आधीच श्री महाराज गोंदवल्यातून निघून गेले. गोंदवल्याहून बाहेर पडल्यावर श्री महाराज खातवळला आपल्या सासूरवाडीस गेले. तेथे सुद्धा अनेक लोक दर्शनाला येऊ लागले. प्रपंचाच्या अनेक तक्रारी घेऊन दर्शनाला येणाऱ्या लोकांना श्री महाराजांनी कुणाला नामस्मरण करायला सांगितले, कोणाच्या रोगावर औषध सांगितले, कुणाच्या बाधेला उपाय सांगितला, कुणाला व्रतनियम सांगितले, तर कुणाला योगाची आसने सांगितली. पण प्रत्येकाचे पूर्ण समाधान झाले. त्यामुळे गावच्या मारुतीच्या मंदिरात कुणी त्रिकालज्ञ महंत आले आहेत अशी वार्ता सगळीकडे पसरली. श्री महाराजांची बायको यावेळी 17-18 वर्षे वयाची असून आपले यजमान बेपत्ता आहेत या विचाराने ती आणि तिची आई फार चिंतामग्न असत. म्हणून सासूबाई आपल्या मुलीला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये गोसावी बुवांच्या दर्शनासाठी गेल्या. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. लोकांची गर्दी ओसरून श्री महाराज एकटे राहिल्यावर सासू त्यांना म्हणाली, गोसावी बुवा, माझी आपल्या चरणी एक प्रार्थना आहे. ही माझी मुलगी आहे. 9-10 वर्षांपूर्वी हिचे लग्न झाले, पण आज 8 वर्षे होऊन गेली. हिचा घरधनी नाहीसा झाला आहे. तो परतून केव्हा येईल हे कृपा करून सांगा. गोसावी बुवा जरा हसले आणि म्हणाले, माय, तुम्ही अगदी काळजी न करावी. तिचा घरधनी सुखरूप आहे.
तिने काळजी करू नये आणि दुसरे काही करू नये, फक्त अखंड नामस्मरण करावे, म्हणजे तो लवकर परत येईल, तिचा संसार चांगला होईल आणि राम तिच्यावर कृपा करेल. हे शब्द ऐकून त्या दोघींच्या मनाचे पूर्ण समाधान झाले. का कोणास ठाऊक, पण गोसावी बुवाला पाहिल्याबरोबर मुलीच्या मनात त्यांच्याविषयी एक प्रकारची विलक्षण श्रद्धा उत्पन्न झाली. त्या दिवसापासून तिने अखंड नामस्मरणाला आरंभ केला. आपला जीवनक्रमच तिने साफ बदलून टाकला. रोज सकाळ संध्याकाळ स्नान करून मारुतीचे दर्शन घ्यावे. दोन्ही वेळ गोसावी बुवांची म्हणजे श्री महाराजांची तासभर मानसपूजा करावी. नियमाने दासबोधाचे 2 समास वाचून त्यावर मनन करावे आणि उरलेल्या वेळी सारखे नाम घेत असावे. यामुळे ती फारसे कुठे जात येत नसे व फारसे कुणाशी बोलत नसे. खातवळहून निघून मग श्री महाराज डांबेवाडीला गेले. त्यांची चुलत बहीण भीमाबाई येथे दिलेली होती. तिच्या दारासमोर जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली आणि भीमाबाई लवकर भिक्षा आणून घाल असे मोठ्याने म्हणाले. हे ऐकून भीमाबाई दचकली आणि हा गोसावी कोण मला हाक मारतो आहे असे आश्चर्य करीत बाहेर आली. श्री महाराजांकडे तिने रोखून पाहिले पण त्यांना ओळखले नाही. त्यांच्याकडे उगीच पाहत ती उभी राहिली. श्री महाराज तिला म्हणाले, भीमाताई, तू तर सासरी अगदी तल्लीन होऊन गेली आहेस आणि म्हणून माहेरच्या माणसांना देखील विसरून गेलीस ना. श्री महाराजांचे हे शब्द कानी पडल्याबरोबर तिने एकदम गणू म्हणून हंबरडा फोडला आणि ती रडू लागली. ती म्हणाली, अरे गणू, असा एकाएकी तू निघून गेलास तेव्हा काकूंना किती दुःख झाले याची तुला कल्पना आहे का? सर्वांना इतके दुःख देऊन बैरागी बनलास आणि साधलेस तरी काय? श्री महाराज म्हणाले, अगं, आणखी साधायचे राहिले आहे काय ते मला सांग. पण हे बघ, मी आता जातो, मला फार लांब जायचे आहे. मी इथे आलो होतो असे मात्र कुणाला सांगू नकोस. मी पुन्हा लवकरच परत येईन असे बोलून भीमाताई नावाने ओरडत असताना श्री महाराज डांबेवाडीहून त्वरित निघून गेले. तर अशा रीतीने महाराज जे महाराज 6 महिन्याचे असताना जन्मताच महाराजांचं जे शरीर सौष्ठव होतं ते जन्मताच 4 महिन्याच्या बालकासारखं होतं आणि असे महाराज आईच्या कडेवरच असायचे दिवसभर. आईने खाली ठेवलेलं महाराजांना अजिबात सहन होत नसे आणि असे महाराज की जे इतके मातृभक्त होते आणि आई अगदी महाराज बरेच मोठे झाल्यावर सुद्धा म्हणजे 6 महिन्यात झाले असतील तेव्हा आईला आता जन्मताच जे बालक 4 महिन्याच्या बालकासारखं गुटगुटीत आहे तर ते 6 महिन्याचं झाल्यानंतर किती मोठं झालं असेल किंवा त्याचं वजन केवढं असेल. तर अशा बालकाला घेऊन कडेवर घेऊन काम करणं एखाद्या स्त्रीला प्रचंड कष्टाचं आहे आणि त्यामुळे आईने महाराज 6 महिन्याचे झाले होते तेव्हा महाराजांना कडेवरून खाली ठेवलं आणि आता तू तुझं आता मला काम करू देत आणि असं त्यांनी महाराजांना म्हटलेलं आहे. पण महाराजांनी जो हंबरडा फोडला त्यावेळेला ते काही केल्या शांत होईना अशी घटना घडली आणि जेव्हा महाराजांचे आजोबा म्हणाले की काय रे, तुला सतत आईजवळच थांबायचं आहे का? तिच्या कडेवरच तुला हवं आहे का? तिच्यापासून दूर बिलकुल राहायचं नाही का? हे असं म्हटल्यानंतर महाराज हसू लागले. जे महाराज रडत होते 6 महिन्याचा बालक, पण असं आजोबांनी बोलल्यानंतर महाराज हसू लागले आणि आईने त्या दिवसापासून मग महाराजांना आपल्याच अंगावर घेऊन कितीही त्यांनी म्हणजे थोडंसं काम कमी केलं परंतु महाराजांना घेऊनच ते प्रत्येक काम करू लागला. तर असे महाराज 9 वर्ष वय होतंय त्यावेळेला असे महाराज आपल्या आईवडिलांना सोडून त्यांना न सांगता गुरुच्या शोधार्थ जात आहेत आणि तेव्हा आपल्याला असं वाटेल वाचताना की हे विरक्तच आहेत ना. परंतु जर 6 महिन्याच्या जे बालपणाची महाराजांची जर घटना बघितली तर महाराजांना आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या आईविषयी आसक्ती होती हे स्पष्ट होत आहे. आणि असं असूनसुद्धा महाराज ज्यावेळेला 9 वर्षाचे महाराज झाले त्यावेळेला
जेव्हा गुरुशोधार्थ महाराजांनी घर सोडलं असेल, पहाटेच्याच वेळी ते निघाले, त्यावेळेला महाराजांना जरी महाराज जन्मताच योगी होते तरीसुद्धा महाराजांना सुद्धा तेवढी मनाची तयारी नक्कीच करावी लागणार आहे. आपण ते अवतारी आहेत किंवा ते योगीच होते त्यामुळे त्यांना काहीच वाटत नसेल असा आपण विचार करतो आपण. परंतु आपल्यापेक्षा संतांच्या भावना ह्या प्रचंड संवेदनक्षम असतात. आपल्यापेक्षा संत प्रचंड हळवे असतात. जरी ते विरक्त असले तरीसुद्धा ते प्रचंड हळवे असतात. तर आपल्यापेक्षा निश्चित त्यांना आपल्या आई मातेविषयी, आपल्या वडिलांविषयी प्रचंड ओढ आणि प्रेम निश्चित असणारच आहे. तरीही जगकल्याणार्थ आणि आपल्या स्वतःला सुद्धा गुरुतत्व भेटेल तेव्हाच आपण पूर्णत्व गाठू शकतो ही महाराजांना जाण होती. आणि त्यामुळे स्वकल्याणार्थ आणि जगकल्याणार्थ जाणं भाग आहे आणि गुरुशोध घेतलाच पाहिजे. ह्यासाठी महाराज 9व्या वर्षी बाहेर पडलेले आहेत. आणि तिथून नंतर महाराज तो बेत फसला. पुन्हा महाराजांचं लग्न केलं गेलं आणि मग 12व्या वर्षी महाराजांचं लग्न झाल्यानंतर मग महाराज त्यांचे आजी आजोबा पण महाराजांचे त्यांचं पण देहावसन झालं. आणि त्यानंतर महाराज पुन्हा गुरुच्या शोधात आपल्या आईला सांगून निघालेत. आणि असे महाराज मग महाराजांच्या जीवनात पूर्ण महाराजांनी भारताची भ्रमंती केली. आपल्या गुरूंचा शोध त्यांना लागला. गुरूंकडून अनुग्रह प्राप्त झाला. आणि त्यानंतर गुरु आज्ञेनुसार महाराज पुन्हा साधनेसाठी, एकांतात साधनेसाठी नैमिषारण्यात गेलेत. तिथून सर्व तीर्थांच्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी साधना केली आणि भक्तीचा प्रसारही केला. असे पूर्ण 8 वर्ष महाराजांचे ह्या सर्व कार्यामध्ये गेलेले आहेत. आणि 8 वर्ष महाराजांचा वियोग त्यांच्या आईवडिलांनी सहन केलेला आहे. ही सोपी गोष्ट मुळीच नाही आहे. आणि तो वियोग त्यांनी सहन केला आहे. किती वेळा त्यांचे अश्रू दिवसभरात आले असतील. एकही दिवस महाराजांच्या आईचा किंवा वडिलांचा असा गेला नसेल की महाराजांसाठी त्यांचे डोळे पाणावले नसतील. तर असे महाराज स्वतः जितके कठोर कणखर होऊन बाहेर पडले त्याचबरोबरीने त्यांना पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी आणि जगत उद्धारासाठी त्यांच्याकडून कार्य होणार आहे आणि त्यासाठी जी आवश्यक ती तयारी आहे ती करण्यासाठी महाराजांनी सुद्धा आपलं सर्व बालपण तर त्यागलं, आईवडीलही त्यागले आणि महाराजांनी पूर्णतः फकिरी अवस्था लहानपणीच धारण करून त्यांनी ते आपल्या सर्वांसाठी ती अवस्था त्यांनी घेतली. आणि त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी किती यातना, आपला मुलगा असा गुणी मुलगा आपल्यापासून दूर होणं ह्यासारख्या यातना असू शकत नाहीत. किंवा दुःख म्हणण्यापेक्षा तो विरहाचं दुःख आहे ते प्रचंड मोठं आहे. ते त्यांनी सोसलं. जगकल्याणासाठी त्यांना ते सोसावं लागलं. आणि असे महाराज सर्व गुरु आज्ञेनुसार सर्व तीर्थयात्रा झाल्यानंतर, महत्त्वाच्या तीर्थयात्रा झाल्यानंतर गोंदवल्यात येत आहेत. गोंदवल्यात आल्यानंतर त्यांनी आईवडिलांचं दर्शन घेतलंय. पण आईवडिलांना त्यांनी आश्वासन दिले की तुम्हाला 1 वर्षांनी तुमचा मुलगा भेटेल, तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. त्याचप्रमाणे आईवडिलांची भेट झाल्यानंतर जसं गुरु आज्ञा होती मंडळींना भेटायला जा, मंडळींना भेटायला गेले. तिथे सुद्धा त्यांनी त्यांच्या मंडळींना म्हणजे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या सासूबाईंना आश्वासन दिले. त्यांनी त्यांना ओळखलं नाही परंतु त्यांना आश्वासन दिलं की थोड्याच कालावधीत तुम्हाला यांचा पती मिळेल व तुमच्या मुलीला त्यांच्या पतीची भेट होईल आणि त्यांनी नामस्मरण करावं. आणि त्यानुसार त्यांचे आईवडील पण नामस्मरण करू लागलेत आणि त्यांची पत्नीसुद्धा करू लागलेली आहे. आणि त्यानंतर ते त्यांच्या चुलत बहिणीला भेटायला तिच्या सासरी जात आहेत. तिथे मात्र त्यांनी सांगितलं आहे की मी कोण आहे म्हणून. आणि त्यानंतर तिलाही सांगितलं आहे पण मी तुला भेटलो आहे हे कुणाला सांगू नको. अशा रीतीने महाराज तिला भेटून पण तिथून पण गेलेत. म्हणजे इतक्या वर्षांनी महाराज भेटलेत तरीसुद्धा महाराज लगेच आपल्या आईवडिलांकडे किंवा पत्नीला लगेच घरी घेऊन येणं किंवा आईवडिलांकडे जाऊन राहणं असं महाराजांनी केलं नाही आहे. हे किती मोठी गोष्ट आहे की हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि ह्या पुढे आता महाराज काय त्यांचं पुढे कशी यात्रा होते हे आपण उद्या समजून घेऊयात. या पाठीमागे प्रचंड मोठा त्याग आहे आणि ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतकं मोठं काही आहे. कालच गोंदवलीला जाणं झालं, अचानक जाणं झालं आणि इथले सगळेजण वाड्यातल्या सर्व स्त्रियांनी तिथे
जे संक्रांतीचं जे सर्व सवाष्णींचं जे ओवसा घेणं वगैरे असतं ते रामाच्या मंदिरात महाराजांच्या ठिकाणी केलं. कालचा अनुभव असा की काल गोंदवल्यामध्ये तशी प्रचंड खूप काही गर्दी नव्हती, पण सर्वत्र स्त्रिया होत्या आणि खूप छान रीतीने महाराजांचं तिथं समाधी मंदिर आहे आणि तिथे पण जो परिसर आहे तिथे सुद्धा स्त्रिया अशा जिथे जिथे आईसाहेबांची पण मंदिर आहे छोटंसं, तर तिथे आणि ब्रह्मानंद हॉल त्याच्यासमोर जे मोठा आवार आहे तिथे स्त्रिया बसून आपलं वाण देणं घेणं अशा छान करत होत्या. नंतर राम मंदिरात गेल्यानंतर तिथंसुद्धा आणि सर्वत्र कुंकू आणि काय ते हलवा हे सगळीकडे पडले होते आणि म्हणजे सर्वत्र त्या स्त्रियांचाच वावर होता. तशा खूप प्रचंड गर्दी नव्हती, पण जी होती ती खूप आल्हाददायक होती, खूप आनंदाची होती आणि एक ज्या गोंदवल्यामध्ये कुठे आपल्याला कचरा दिसत नाही बिलकुल, तिथे थोडा मध्ये हळद-कुंकू दिसतंय किंवा हलवा दिसतोय, तरीसुद्धा त्या स्त्रियांना कोणीही एक शब्दाने काहीही म्हटलेलं नाही आहे. ही मोठी गोष्ट आहे. आता आज त्यांना खूप साफसफाई करावी लागली असेल राम मंदिरात सुद्धा. त्याच्यानंतर समाधी मंदिराच्या पण बाहेर थोडं जे काही पडलेलं होतं तिथे, पण त्या स्त्रियांना कोणीही म्हटलं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही आश्रमात इतक्या पद्धतीने संतांच्या पश्चात सुद्धा ते सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असणं, ह्यातनं महाराजांचं अनुग्रहित असणारे आणि आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्यांची पण सहनशीलता, आत्मीयता आणि कर्तव्य तत्परता, त्याचबरोबर सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती ही दिसते. हे काल मी अनुभवलं तिथं. इथं आपण थांबूयात. थोडा वेळ झाला त्यासाठी क्षमस्व.